मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा अखेर एसपी कॉलेजच्या मैदानावरच होणार आहे। एसपी कॉलेजनं अखेर परवानगीचं पत्र दिलंय। जवळपास 23 वर्षांनी एसपी कॉलेजच्या मैदानात राजकीय सभा होतीये। राज ठाकरेंची सभा कुठे होणार यावरून प्रचंड गोंधळ घालून झाल्यानंतर अखेर हे ठिकाण निश्चित झालंय। कालपर्यंत मुठेच्या पात्रात ही सभा होणार असं सांगण्यात आलं होतं। विशेष म्हणजे पुण्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली होती। पण राज ठाकरे काल पुण्यात पोहोचल्यावरती पुन्हा चक्र फिरली आणि आता एसपी कॉलेजच्या मैदानातच ही सभा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंच्या या सभेसाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वजन वापरलं गेल्याची चर्चा आहे। नदीपात्रातली जी जागा आहे ती सभेला योग्य नव्हती। खूप खड्डे तिथं महिलांना आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून ती अत्यंत गैरसोयीची होती। म्हणून एसपी महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली तेव्हा हा कायदा सुव्यवस्था आणि पुणेकरांचा प्रश्न आहे। आम्ही गेली 5-6 दिवस त्यांच्या मागे होतो आणि आज त्यांनी आम्हाला परवानगी दिली। एसपी कॉलेजचं मैदान सभेसाठी मिळालेलं आहे, त्यामुळे उशिराने का होईना जी गोष्ट पुणेकरांच्या आणि एकंदरीत सभेच्या येणाऱ्या लाखो लोकांच्या दृष्टीने सोयीची होती ती आता झालेली आहे, त्यामुळे चांगली गोष्ट आहे। राज ठाकरेंच्या पुण्यातल्या रॅलीसाठी मुंबईत सुद्धा जय्यत तयारी सुरू आहे। मुंबईतून लाखोंच्या संख्येनं मनसैनिक पुण्याला जाणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवरचा एकही टोल मनसैनिक भरणार नाहीत असा निर्धार त्यांनी केलाय। तसंच पुण्यातल्या या रॅलीचं मुंबईतही जागोजागी होर्डिंग्स लावण्यात आले। या संदर्भातच मनसे महापालिका गटनेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी पुण्यामध्ये जाहीर सभा होते आहे। या सभेसाठी आता अवघे काही तासच शिल्लक उरलेले आहेत। असं असताना या सभेच्या निमित्तानं मुंबईतही तयारी सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये नेमकी काय तयारी आहे, कशा पद्धतीने कार्यकर्ते या सभेसाठी जाणार आहेत हे जाणून घेणार आहोत मनसेचे मुंबई महापालिकेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्याकडून। संदीप, तुम्ही सांगाल मुंबईत राज ठाकरे यांच्या सभेसाठी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? आज आम्ही ठिकठिकाणी जी जाहीर सभा होणार आहे त्याचे होर्डिंग्स आज लावलेले आहेत जेणेकरून लोकांना कुठे एक्झॅक्ट होणार आहे कळावं। प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अगदी गटाध्यक्षांपर्यंत बैठका घेतलेल्या आहेत। त्यांना इथनं पुण्यापर्यंत जाण्यासाठी काही गाड्या, काही बस यांची व्यवस्था सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एकत्रितपणे केलेली आहे। आणि या सगळ्या पद्धतीने जे आमच्या महिला कार्यकर्त्या आहेत, महिला पदाधिकारी आहेत, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था आम्ही आमच्या शाखेच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे। आणि अशा पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं असं वातावरण आहे। मुंबईवर आणि राज्यभरही राज ठाकरे यांच्या सभेच्या निमित्तानं होर्डिंग्ज लागलेली आहेत, त्या बाबतीत काय सांगाल? निश्चितपणे आज एक वातावरण निर्मिती त्यामुळे होते, लोकांपर्यंत एक मेसेज पोचतो। आता बऱ्याच वेळा असं होतं की लोक पोचू शकत नाहीत पुण्याला काही कारणांमुळे, पण निदान टीव्हीवर त्यांना त्या टायमिंग कळावं त्या सभेचं, यासाठी ते जाहिरात व्हावी यासाठी ते होर्डिंग्स लावले। टोल तर भरावाच लागेल। टोल जो जरी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, राज ठाकरेंचे जरी आदेश असले तरी सर्वसामान्य नागरिकांकडून टोल अजूनही वसूल केला जातोय। उद्या तुम्ही जेव्हा टोल नाक्यांवरून जाल त्यावेळेस तुम्हाला टोल विचारला जाईल, त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल? मला वाटत नाही, तेच तुम्हाला मी सांगतो की आम्हाला टोल विचारला जाईल, पण जर विचारला टोल तर आम्ही तो भरणार नाही आहोत। आणि जर जबरदस्ती झाली तर काय करायचं याचे आदेश सन्माननीय राजसाहेबांनी दिलेत, त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करू। व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्र लांजेकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। आम्हाला आडवं येणाऱ्यांना सडकून काढण्यासाठी आमच्या अध्यक्षांना पुण्यात जागा हवी आहे। जागा देता का जागा? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेची अवस्था अशीच काहीशी झाली होती। डेक्कन परिसरात नदीपात्रातील मैदान ही मनसेची पहिली पसंती, मात्र त्या ठिकाणी मनोरंजन नगरी भरली आहे। त्यामुळे तो पर्याय बाजूला ठेवून नदीपात्रामध्ये संभाजी उद्यानाच्या बाजूला सभा घेण्याचा विचार पुढे आला। त्यासाठीची पोलिसांची परवानगीही मागण्यात आली, मात्र पुढे काहीच हालचाल झाली नाही। त्यानंतर राज ठाकरेंची सभा अलका टॉकीज चौकात घेण्याचा हेका मनसेने धरला, मात्र वाहतूक आणि सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी अलका टॉकीज चौकात सभेला नकार दिला। अशा परिस्थितीत शहरातील SSPMS, BJ मेडिकल यासारखे पर्याय बाजूला ठेवत मनसेनं आपला मोर्चा एसपी कॉलेजकडे वळवला। मात्र राजकीय कार्यक्रमांना मैदान न देण्याचा ठराव झाला असल्याचं सांगत SPनेही ठेंगा दाखवला होता। एव्हाना सभा 2 दिवसांवर येऊन ठेपली होती, त्यामुळे नाईलाज असतो म्हणून उर्वरित नदीपात्रात सभेची तयारी सुरू झाली।
अर्थात ही जागा सभेसाठी अयोग्य असल्याचं रडगाणं सुरूच ठेवत आयोजकांनी एसपीचा हट्ट कायम ठेवला. आता प्रश्न केवळ सोयीचा किंवा गैरसोयीचा न राहता पक्षाच्या किंबहुना पक्षातील काही नेत्यांच्या प्रतिष्ठेचा बनला होता. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे एसपीसाठी आग्रही असल्याचं बोललं जात होतं. त्यातच सभा एसपीवर होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सभेच्या एक दिवस आधी सुरू झाली. तसा दावा मनसेचे स्थानिक पदाधिकारी करत होते. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायला कुणीच धजावत नव्हतं. संभ्रमित नेते आणि गोंधळलेले कार्यकर्ते हे चित्र शनिवार संध्याकाळपर्यंत कायम होतं. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.